जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, 4 मार्च ते 10 मार्च सेफ्टी वीक असतो. तर सेफ्टी वीक असल्यामुळे आम्ही आलो आहोत मालपाणी इंडस्ट्रीमध्ये. आज इथे आम्ही ट्रेनिंग घेणार आहोत फायर अँड सेफ्टीचं, त्याचबरोबर CPR, हृदयविकार झटका आल्यानंतर काय करायचं, इलेक्ट्रिक करंट बसल्यानंतर काय करायचं व त्याचबरोबर गॅस फायर याबद्दलचे आज तुमच्यापैकी असं लोकांना वाटतं की तुमचा मृत्यू हा म्हातारा होईल तुमचा मृत्यू हा कितीला वाटतो म्हातारे वाद मग होईल असं सगळ्यांना वाटतं. का बरं असं वाटतं सगळ्यांना? का बरं गॅरंटी नाही? आपलं स्वतःला आपलं गॅरंटी नाही बोला. मी म्हातारे होईल आणि काय वाटत नाही, काही होऊ शकतं असं किंवा हात सोडतो. चाललं नाही CPR देतो ना आपण, सगळ्यात पहिले ते चेक करा पुढच्या व्यक्तीचं हृदय बंद पडलं आहे का. हे जिवंत माणसावर करत नाही, CPR जिवंत माणसावर करत नाही, लक्षात घ्या. माणूस चक्करून पडला तरी बसले सुरू केलं जमेल का? बरोबर तुम्ही चेनच्या बरोबर सेंटरला मध्ये थोडस खाली येते. ओके, 30 सेकंदामध्ये 100 ते 120 वेळेस पंपिंग करायचं असतं. दोन्ही चेनच्या बरोबर सेंटरला 30 सेकंदात 100 ते 120 पंपिंग करायची. पटापट 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 झालं पाहिजे. त्यानंतर हे झाल्यानंतर माउंट टू माउंट दोनदा ऑक्सिजन द्यायचा असतो. आता एक वाटतं एवढं सोपं नाही. तुमच्यापैकी कोणी एक जरी थोडे काळजी काढण्याने आपल्याला माहिती पाहिजे. कारण आजकाल जे प्रमाण पाहतोय आपण, आजकाल आपण 3 वर्षाच्या मुलीला अटॅक आला आणि बारीक मुलांसाठी म्हणजे जन्मलेल्या बाळापासून तर वय वर्ष 12. कसं द्यायला कोणी असं द्याल का? असं पद्धतीने झाल्यानंतर कोण होतो आपण दुसरे कोणतं देते असं म्हणतं की होतं. ओके, रेग्युलेटर काढून घ्या. पहिलं रेग्युलेटर काढायचं. असं पहिलं रेग्युलेटर बंद करायचं. रेग्युलेटर काढून घ्यायचं. त्याची टाकी उचलायची आणि जे थोडं थंड भाग असेल तिथे आपल्याला देऊन टाकी करून द्यायची. ठीक आहे. दुसरी बाजरी पण करू शकतो आपण. अशी बाजरी पण नसायची, मोठी बाजरी. आपल्याला काय होतं तर कमी ऑक्सिजन करतो आपण. समजलं? कोणाला काही विचार त्याच्यात काय विचार नाही का? किती जणांना माहिती कसं यूज करायचं? 15 वर्ष झालेले मला म्हटलं रिटायरमेंट वाले बोला. आणि 15 वर्षापासून रिटायरमेंट काम चालू आम्हाला बाहेर यूज करतात माहिती आहे. ठेवतो म्हणजे गंधाच्या विरुद्ध दिशेने ठरवायचा आणि एक्सपेरिमेंट सेफ्टी पिन काढून घ्या. हा फक्त इलेक्ट्रिसिटीचे आग लागल्यानंतर यूज करतात. ठीक आहे ना? EBC जो आहे कुठल्या प्रकारची आग लागू त्यावर यूज करा, काय प्रॉब्लेम नाही. पकडताना हँडल जर दिलाय
पकडायची. जर तुम्ही पुढे पकडाल हात चिटकून जाईल तिथे. ठीक आहे. थंड पडल्यानंतर त्याला चिटकतात. त्यासाठी जो हँडल दिलं त्याला हँडललाच पकडायचं, मगच यूज करायचं. ठीक आहे. कोणाला काय विचारायचं आता? कोणाला काय प्रश्न?